दृष्टकर्मा पाहिजे, 2 कृतकर्मा पाहिजे आणि 3 अभ्यस्त कर्मा पाहिजे. इतकं सगळं चिकित्सकाला आलं पाहिजे. बाबा पाहिजे नाही कधी आणि आत्ता बाबांना सुरू केलं एकट्याने नाही बाबा आधी ते शिकलं पाहिजे, मग त्यांच्यासमोर एकदा केलं पाहिजे आणि मग त्याचा अभ्यास केला पाहिजे, आपला पण आत्मविश्वास वाढवला पाहिजे आणि मग करायला पाहिजे. नाही तर काय होतं, गमती सांगतो तुम्हाला, तुम्ही कंटाळात का? नाही, गमती सांगतो. मी एक पेशंट पाठवला औरंगाबादला एका वैद्याकडे रक्तमोक्षणा करता. किती कडा होते 10 ml. माहीतच नाही, पाहिलंच नाही रक्त का किती काढायचं माहीतच नाही. बस तू यायला सांगितला 200 लोक कधी पाहिलंच नाही, दिलाय नाही पाहिलं. तेव्हा दृष्टकर्मा पाहिजे. सुदैवाने मला कॉलेजमध्ये शिकताना काही मिळालं नाही, शिकायला पाहायला सुद्धा मिळालं नाही. पण हॉस्पिटलशिप नंतर मला जे पाहायला मिळालं ते खूप छान पाहायला मिळालं. यांच्यापर्यंत पुढं मग दृष्टकर्मा, कृतकर्मा, अभ्यस्तकर्मा पाहिजे म्हणजे मजा येते. मग यश कसं म्हणतं बघा पुढं. यस्य च आयुः सर्वथा विदितं यथावत् स च सर्वधातु साम्यं चिकीर्षान्न आत्मान एव आदितः परीक्षेत गुणेषु गुणतः कार्याभिनिवृत्तिं पश्यन् कञ्चित् अहम् अस्य कार्यस्य अभिनिर्वर्तने समर्थो न वेति. मी समर्थ आहे का नाही, मी वमन द्यायला समर्थ आहे का नाही, मला येतं का नाही वमन देता, मला बारकाय माहिती आहेत का नाही, हा विचार करावा देण्यापूर्वी. नसेल तर मग कुणाची ते मदत घ्यावी. पुढं तत्र इमे भीषकगुणा यैर उपपन्नो भीषकधातु साम्याभिनिर्वर्तने समर्थो भवति. तद् यथा पर्यवदात् श्रुतता. पर्यवदात श्रुता याची टीका आहे का बघा. नाही आहे का? नाही आहे ना. पर्यवदातत्वं विशुद्ध ज्ञानवत्वं गुरुशास्त्र सेवनानि. गुरुकडून घेतलेलं उत्तम शास्त्रज्ञान म्हणजे पर्यवदात श्रुत. सूत्रस्थान इथेही असेल. इथे सुरुवातीला गुरुपरीक्षा कशी करायची इथेही शब्द आहे. पर्यवदात श्रुतम पर्यस्त करणं. गुरु परीक्षेत गुरु कसा पाहिजे. ठीक आहे, आता अर्थ कळला ना. गुरुमुखातून ज्याला शास्त्र कळलाय तो पर्यवदात श्रुत. पुढं परिदृष्ट कर्मा, सगळी कर्म पाहिजे. पुढं दाक्ष डोळ्यात तेल घालून बघतोय, चुका होणार नाही याची काळजी घेतोय. पंचकर्मात सुद्धा चुका होतात आणि ह्या चुका होणे म्हणून तुम्हाला दक्ष व्हायला पाहिजे. स्वतः करताना सुद्धा दक्ष राहायला पाहिजे आणि दुसऱ्याकडून करून घेताना तर आणखी दक्ष राहायला पाहिजे. आणि जर चुका झाल्या मग शिवाय देण्यात अर्थ नाही. तुला एवढं कळत नव्हतं का, आता काय बोलू काय बोलू. ते होऊ द्यायचं नाही ही जबाबदारी तुझी आहे. प्रशासन त्याला म्हणतात. प्रशासनात चूक कुठे होऊ शकते
हे कळलं पाहिजे आणि ती चूक व्हायच्या आत फाशीचे हजर झालं पाहिजे. नंतर बॉसगिरी करून उपयोग नाही. फाडफाडची व्या नाही, आपण हजर राहिलं पाहिजे आणि आपल्या समोर झालं पाहिजे. चल वाचा. शौचम जित द्राक्ष तुमच्या लक्षात आलं ना किती पाहिजे ते. प्रत्येक गोष्टीत चूक होते लक्षात घ्या. वमन करताना जर तुम्ही लक्ष नाही दिलं पेशंटला पोट साफ झालंय का नाही सकाळी, तर वमनाची वेग औषधाची मात्रा तुम्ही जर योग्य दिली गेली असेल तर थांबवत नाही. त्यात जर वच्चा दिली तर बिलकुल वच्चाची सुद्धा अशी रफ दिली तर थांबवतच नाही. मग तुम्हाला तिथे काहीतरी करायला लागतं. ही वेळ येऊ नये. म्हणजे पहिला प्रश्न वमन देण्यापूर्वी काय केलं पाहिजे, पोट साफ झालंय की नाही तर बस्ती घेऊन टाका, एक अनुवासन निरोग काय ते देऊन टाका. झालं, लिहिले पुस्तकात लिहिले, पण विचारलं पाहिजे ना. नाही विचारलं आणि वमन देऊन टाकलं. मग मला 1 वाजता कॉल आला, कोरड्या उलट्या पेशंटला होत आहेत, पाणी पिलं की उलटी होते. मग बोलवा साहेबांना, कॉल आला. 1 वाजता कॉल आला, आता मी घरी जायला निघणार सगळं आठवून. कॉल आला, मी पहिला प्रश्न घेऊन विचारला, पोट साफ झाले का. एका झटक्यात उत्तर मिळालं नाही. मग म्हटलं काही करू नका, पटकन एक अनुवासन बसती द्या आत्ता ताबडतोब. अनुवासन दिला, पोट साफ झालं. दाक्ष अशी मी असंख्य किस्से तुम्हाला सांगू शकेन. इतकं दक्षता पाहिजे. एकदा तुमच्याकडे परीक्षेला येतात ते चिकित्सेला, MDच्या चिकित्सेला ते येतात. नांदेडची परीक्षा द्या, प्रोफेसर आहे, आता प्रोफेसर आहे, तेव्हा लेक्चर डेमो होते काहीतरी. एकदा त्यांनी वमनाला पेशंटला घेतलं, स्वेद दिला, स्वेदन पेटीतून बाहेर काढलं, पेशंट उभा राहिला आणि कोसळला. पेशंट कोसळल्यावरती याला काही कळलंच नाही, हा पळत पळत माझ्याकडे आला. सर 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 मला ओढतच नेला उपडीतून. आणि अरे म्हटलं त्याला वर घे, कॉटवर घे, तुम्ही चला. चल गेलो, त्याला कॉटवर घेतलं, तोंडावर पाणी मारलं. पेशंट डोळे उघडले गेले, त्याला पाणी दिलं प्यायला, उठून बसले, साखर दिली खायला, बोलायला लागले. म्हटलं माय काल रात्री काय खाल्लं होतं. तोंडावर पदर घेऊन गप्प बसले. म्हटलं काय झालं, रात्री जेवली नाही म्हणजे. आपण काय सांगतो पेशंटला रात्री दही भात खायला, तिने जेवणच घेतलं नाही. आता बोलून काय उपयोग आहे. बाकीच्यानं आरडाओरडा करून काय उपयोग नाही, काही उपयोग नाही. दाखवून दिलं, चूक कळली, विषय संपला. अशा चुका दाक्ष नसेल तो. म्हणजे पंचकर्म हे मिनी सर्जरी आहे. दाक्ष पाहिजे. शौचम जितहस्तता उपकरणवत्ता सर्वेंद्रिय उपपन्नता प्रकृतिज्ञता प्रतिपत्तिज्ञता च इति. आता प्रकृतिज्ञतावर टीका आहे का बघा, आणि प्रतिपत्तिज्ञताची जी टीका असेल त्याला अधोरेखांकित करा. प्रकृतिज्ञानाची नसेल कदाचित टीका. प्रतिपत्ती ही उत्पन्नायाम आपदी झटती. झट इथे कर्तव्य. आत्ता परिस्थिती निर्माण झाली आहे, मी बोलवायला कुणाला तरी पाठवू, कुणाला तरी बोलवू, ठीक आहे, तो एक उपाय आहे. पण झट इथे मी काय करायचं आत्ता हे मला कळलं पाहिजे. त्याचं नाव आहे प्रतिपन्नता, प्रतिपत्तिज्ञता. हा शब्द सूत्रस्थानात आलेला आहे एकदा. किंवा झट तिथे किम कर्तव्य ती तुम्हाला माहीत पाहिजे. प्रतिपज्ञता, प्रकृतिज्ञताचा अर्थ सोपा आहे.
प्राकृत काय असतं, शरीरातल्या प्रत्येक गोष्टी प्राकृत अवस्थात काय असतं हे कळलं पाहिजे. चला पुढं. करणं पुनर्भेषजं भेषजं नाम तद् यत् उपकरणायो उपकल्पते भीषजो धातुसाम्याभिनिवृत्तौ प्रयतम् प्रयतमानस्य विशेषतश्च उपयांतेभ्यः उपायांतेभ्यः तत् आणि ठीक आहे सोडून द्या. आता हे द्रव्याचं परीक्षण कसं झालं तो विषय महत्वाचा नाही. 88 कार्ययुनिर् धातुवैषम्यं तस्य लक्षणं विकारागमः. पुढे चला. कार्यं धातुसाम्यं तस्य लक्षणं विकारोपशमः. हे महत्वाचं आहे, याला खूप मोठी गुण करून ठेवा. ही प्रकृती स्थापन आहे, यालाच प्रकृती स्थापन म्हणतात. पुढे कार्यफलम सुखवप्ती. कार्यफलं सुखवप्ती अनुबंध बुद्धी इंद्रिय तुष्टी. इतकं सगळं अपेक्षित आहे मला. कार्यफलात काय अपेक्षित आहे? मन बुद्धी इंद्रिय तुष्टी, बल वर्ण हे सगळं आहे, त्याचं नाव कार्यफल सुखवाप्ती. अनुबंध अनुबंधस्तु खलु आयुः तस्य लक्षणं प्राणेः सह संयोगः. आयुष्य सुखी असणं याला म्हणतो अनुबंध. पुढं देशस्तु भूमिरातुरश्च. आता इथून खरा विषय सुरू झाला परीक्षणाचा. तुम्हाला परीक्षा रोग्याची करायची ना. पहिल्यांदा रोग्याची परीक्षा करायची म्हणजे काय करायचं तो विषय आला. दर्शन स्पर्शन प्रश्नही परीक्षेत अथरोगिणम असं वाक्य आहे ना. इथे सुरुवात झाली. पहिल्यांदा देश परीक्षा करायची म्हणजे काय करायचं? देश दोन, एक भूमी आणि आतुर भूमी, दोन शरीर त्याचं आणि तो कोणत्या देशात राहतो ते, या दोघांचं परीक्षण तुम्हाला करायचं. आता ही भूमी परीक्षा वगैरे हा विषय आपण आत्ता वाचणार नाही आहे, नंतर पुन्हा वाचू. त्यानंतर ही झाली तत्र भूमिपरीक्षा. आतुर परिज्ञान हेतोः औषध परिज्ञान हेतोः त्याचा देश कोणता आहे, त्या देशात काय काय चालतं, तिथले परिस्थिती काय आहे, हे सगळं अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आता प्रत्यक्ष शरीर परीक्षा. आतुरस्तु खलु कार्यदेशः. आतुर हा कार्यदेश आहे, भूमी त्याचा निवास देश आहे, आणि हा आतुर शरीर हा त्याचा आम्हाला तुम्हाला या देशावर कार्य करायचं तो देश आहे. तस्य परीक्षा आयुषः प्रमाण. परीक्षा दोन कारणासाठी असते. आतुर देश परीक्षा दोन कारणासाठी असते. एक आयुष्य प्रमाण ज्ञान आहे, तो त्याचं आयुष्य काय ते कळलं पाहिजे. दुसरा बलदोष प्रमाण. बलदोष प्रमाण ज्ञान आहे, तो बलाचंही ज्ञान झालं पाहिजे आणि दोषांचंही ज्ञान झालं पाहिजे. आणि म्हणून परीक्षा एक प्रकृतीत आहे आणि एक विकृतीत आहे. या दोन परीक्षा तुम्हाला करायच्या असतात. पुढं प्रमाण. तत्र तावत् इयं बलदोष प्रमाण ज्ञान आहे. ही जी परीक्षा तुम्हाला मी सांगणार आहोत, देश परीक्षा, ही कशा करता सांगतोय? बल प्रमाण आणि दोष प्रमाण ज्ञान हेतु हो. तुम्हाला जी आतुर परीक्षा करायची आहे ती कशा करता करायची ते लक्षात आलं का? आतुर परीक्षा तुम्हाला रोग्याचं बल जाणण्याकरता आणि दुसरं दोष प्रमाण जाणण्याकरता करायचं. दर्शन स्पर्शन प्रश्नही परीक्षेतात रोगिणम. तेव्हा रोग्याचं तपासणी करताना एक त्याची भूमी तपासायची, तो कोणत्या देशातला आहे, तिथला आहार विहार काय आहे, शात्म्य काय आहे, भक्ती काय आहे, हितकर काय आहे, अहितकर काय आहे ते ठरवण्याकरता त्या देशाचा अभ्यास करायचा आहे एक भाग. आणि दुसरा भाग त्या रोग्याच्या शरीरात
जो काही रोग झाला आहे त्याची चिकित्सा तुम्ही करणार आहात त्याकरता त्या रोग्याचं बल आणि रोगाचं बल, म्हणजे दोष प्रमाण ज्ञान हे रोगाचं बल आहे आणि रोग्याचं बल हे तुमच्या सार प्रकृती अग्नी संवरण व्यायाम इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि रोग्याचं बल कळतं आणि एक रोगाचं बल कळतं. दोन भिन्न वस्तू आहेत. तुम्हाला दोन्हीची परीक्षा करायची आहे. दोष प्रमाण अनुरूपो ही भेषज प्रमाण विकल्पो. कशा करता की दोष प्रमाणावरती भेषज प्रमाण असतात. भेषज विकल्प दोष प्रमाणावरती अवलंबून आहे. भेषज प्रमाण विकल्प बल प्रमाण विषयीच्या होती अपेक्षा आहे त्याला. भेषज प्रमाणाला ठरवायचं कसं, दोषाच्या बलावर ठरवायचं. या दोषाच्या बलाची अपेक्षा औषध योजनेला आहे. औषध योजना करायची असेल तर रोग्याच्या दोषांचं बल कळलं पाहिजे, किती बलवान आहे. बलधीर बहुधीर हेतू आहेत, औषध किती द्यायचं. मध्यम बल आहे, मध्यम हेतू आहेत, औषध किती द्यायचं. अत्यंत अल्प हेतू आहे, अत्यंत बल दोषांचं बल हे आहे, औषध किती द्यायचं. पुढं सहसा की अतिबलम औषधम परीक्षक प्रयुक्तम अल्पबलम आतुरम अति पातयेत. जर तुम्ही असा अभ्यास न करता अतिबलम औषधम रोग्याचं बल कळलं नाही, दोषांचं बल कळलं नाही आणि तुम्ही अकस्मात काय केलं, एक मोठी मात्रा देऊन सामान्य मात्रा देऊन टाकली, 10 ग्रॅम मदन किंवा 2 इच्छा देऊ, काय होतं, अल्पबलम आतुरम अति पातळे. दोष बल अल्प असेल, रोग्याचं बल अल्प असेल तर त्याला त्रास होईल, गळून जाईल तो. आणि म्हणून रोग्याचं बल बघायचं असतं. आता पेशंट गळून जातो, आपल्याला धडपड करावी लागते आणि म्हणून हे आवश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की भीत अत्यंत थोडी मात्रा द्यायची, त्यानेही दोषात त्रास होतो. मात्रा अशी द्यायची की त्या मात्रेने उत्तम शोधन झालं पाहिजे. अक्षिण्वन संपूर्ण दोषांचं शोधन झालं पाहिजे, त्रास न होता. आपण नंतर बघू, आता नाही, आधी संपूर्ण किंवा नहि अति बलानी अग्नेय वायवीय अन्यौषधानि अग्निक्षार शस्त्रकर्माणि वा शक्यन्ते अल्पबलैः सोढुम्. याचं बल अल्प आहे त्याला क्षार अग्नी उत्तम मात्रा बलवान औषधं सहन होणार नाही आणि म्हणून ती तुम्ही करायची नाही. पुढे असह्य अति तीक्ष्ण वेगत्वात् धीतानि सद्यप्राणहरणानि शिवू. जर बल त्याला सहन झालं नाही ती सत्य प्राणहर होऊ शकतात. एतच्च एव कारणम् अपेक्षमाणं हीनबलम् आतुरम् अविषादकरे मृदुसुकुमार प्रायैः उत्तरोत्तर गुरुभिर्विभ्रमैः अनात्यैकैश्च उपचरन्तौ औषधैः विशेषतश्च नारीः ता हि अनवस्थितं मृदु विवृत विक्लव हृदयाः प्रायः सुकुमार्यो अबलाः परसंस्थभ्यश्च तथा बलवती व्यवहादीपरीयते स्वल्पबलम् औषधम् अपरीक्षकं प्रयुक्तम् असाधकम् एव भवति. किंवा औषधाची मात्रा ठरवताना अनेक विचार करायला लागतात. त्यामध्ये हीन बलम आतुरम त्याला अविषादकर औषध द्यायचं, मृदू औषध द्यायचं, सुकुमार प्रायैः उत्तरोत्तर गुरुभिः अविभ्रमैः अनात्यैकैः उपचरन्त्यौ औषधैः. औषध अशी द्यायची ही बलदायक असली पाहिजे. उत्तरोत्तर गुरुभी याचा अर्थ ती बलदायक असली पाहिजे आणि अविषादकर असली पाहिजे. दीनबलातराला मृदू असली पाहिजे
या पद्धतीने औषधाची योजना करायची, विशेषतः स्त्रियांमध्ये. कारण त्याचं कारण सांगितलं आहे, तो विषय सोडून द्या, आता विषय नाही येतो. तस्मात आतुरम परीक्षेत असून पुन्हा वाचा. तस्मात् आतुरं परीक्षेत प्रकृतीतश्च विकृतीतश्च. म्हणून आतुर दोन पद्धतीने तपासायचा आहे, प्रकृतीतश्च विकृतीतश्च. प्रकृतीतः परीक्षा करताना काय जे करायचंय त्याचं वर्णन दर्शन स्पर्श प्रश्नही परीक्षेतात रोगिणम, रोग्याला तिथे तपासायचे आहे. आणि मग हेतू, रूप, प्रागरूप, लक्षण, उपशय, अप्तिविही, विकृतीतः परीक्षा करायची. या दोन पद्धतीने तुम्हाला रोगाची परीक्षा करायची असते. आता ही कशी करायची हाही विषय जनक सांगतात. परीक्षा कशी करायची तो विषय आता आपला नाही आहे. फक्त विकृतीचा परीक्षा आपण बघू आणि पुढे जाऊ. बघ, पाणी उठवा आणि श्लोक 101 बघा. विकृतीतश्च इति विकृतिर उच्यते विकारः. विकृती म्हणजे विकार. तत्र विकारम हेतु दोष. आता पुढचा एक एक शब्द महत्वाचा आहे. तत्र विकारम हेतू परीक्षेत. हे क्रिया करायचं. कसं करायचं तर लिंगतश्च परीक्षेत, ही त्यातली विभक्ती आहे. लिंगतः या शाही पद्धतीने. मग हेतुतः, दोषतः, दूष्यतः, प्रकृतीतः, देशतः, कालतः, बलविशेष कालतः बलविशेषैहि लिंगतः च परीक्षेत. इतकं सगळं बलतः तुम्हाला परीक्षा करायची आहे. इतकी. पुढचं वाक्य काय खूप महत्वाचं आहे, त्याला रंगीत करून ठेवा. नहि अंतरेण हेत्वादीनां बलविशेषम व्याधि बलविशेष उपलब्धिः. नाही अंतरेण हेत्वादीनां, हेतूंच्या ज्ञानाशिवाय बलविशेष कळत नाही. व्याधी बलविशेष उपलब्धी, हेतूंशिवाय रोगाचं आणि रोग्याचं बल कळत नाही. आणि म्हणून विशेष दोघांचं विशेष उपलब्धी जर हवी तुम्हाला असेल बलाची, तर हेत्वादींचं ज्ञान तुम्हाला विकृतीच्या परीक्षेमध्ये आवश्यक आहे. हेतू, दोष, दूष्य यांचं ज्ञान केल्याशिवाय हे तुम्हाला व्याधी बलविशेष आणि दोष बलविशेष कळणार नाही. हा मुद्दा पुढे आता. यस्य हि व्याधेर दोष दुष्य प्रकृती देश काल बलसाम्यं भवति महच्च हेतुलिंग बलम स व्याधीर बलवान भवति. आता बलवान व्याधी कोणाला म्हणायचे त्याचं स्पष्टीकरण करतायत. पहिलं काय दिलंय क्रायटेरिया बलवान व्याधीचा? यस्य व्याधे हे दोष दूष्य सारखे आहेत. हेतू साम्य आहे, हेतूनुसार दोष वाढले आहेत, हेतूनुसार दुष्यही वाढले आहेत. दोष दुष्यांचं साम्य आहे. दोष दुष्य साम्य. पुढं तत् विपर्याच अल्पबलाः. नाही, एक नंबर महच्च हेतुलिंग बलम. व्याधे हे दोषदुष्य साम्य झालं. प्रकृती साम्य, त्यानंतर देश साम्य आहे, त्यानंतर कालबल साम्य आहे. सगळं एकत्र आलं असेल तर व्याधी बलवान आहे. कफज व्याधी आहे, कफज भूमी आहे, कफज हेतू आहे आणि वसंत ऋतू आहे. बाल्यावस्था आहे, व्याधी बलवान. साम्यम भवती. आणि पुढचं वाक्य आहे महच्च हेतुलिंग बलम. हेतूचं बल महत आहे. आता हेतूंचं बल कसं असतं? हेतूंचं बल दोन पद्धतीने असतं. हेतूंची संख्या जास्त आहे, हेतूंची मात्रा जास्त आहे. आणि ज्या हेतूंची मात्रा आहेत त्यांचे ते गुण बलवान आहेत. हेतू 1, 2, 3, 4 आहेत.
4 मधल्या हेतूंची गुण हेतू बलवान आहेत म्हणजे मात्रा मोठी आहे, आणि दुसरं गुणवत्ता मोठी आहे. म्हणजे दूध हा हेतू असेल कदाचित, पण म्हशीचं दूध हा आणखी बलवान आहे. हो तर आणि म्हणून बल पाहताना हेतूची संख्या, हेतूंचं बल घेताना हेतूंच्या सगळ्या गुणांचे बल मात्रे सगळं परिमाणा सगळं इतकं सगळं पाहायला लागतं. आणि म्हणून 2 शब्दात त्याचं वर्णन करतात. एक बलिधीर बहुधीर हेतुविश्च, बलवान हेतू आणि बहुहेतू. या बलवान शब्दामध्ये मात्रा बलवान, गुण बलवान, वीर्य बलवान असा अर्थ आहे. या दोघांचे बल बघायचं आहे. मात्राही मोठी आहे का, गुणही बलवान आहेत का, त्या पद्धतीने बल बघायचं आहे. तेव्हा महच्च हेतुलिंगम बलंच, हेतू बलवान आहेत, दोषांचे लक्षणी बलवान आहेत आणि बोलही बलवान आहेत. पुढं बलवान भवती तद विपर्याच्च अल्पबलः मध्यबलस्तु दोषदुष्यादीनाम अन्यतम सामान्यम हेतुलिंग मध्य बलत्वाच्च उपलब्ध. सगळं जेव्हा मध्य असेल त्यावेळेला मध्य बलवान आहे. 3 पद्धतीने अभ्यास करायचा आहे. हेतू मध्य आहेत, हेतू बलवान आहेत, हेतू तीव्रतर आहेत असं वर्णन करायचं आहे. ही विकृतीतः परीक्षा. कळलं? दोन्ही परीक्षा तुम्हाला करायच्या आहेत. आणि ह्या कशा करायच्या त्याच्यावर प्रत्येक आता इथे फक्त हेतूंचं वर्णन आहे, दोषदुष्यांचं वर्णन आहे, आणि तिथे काय आलं आता पुन्हा प्रागरूप रूप उपशय त्यांचं वर्णन आहे. आता मूळ अध्यायावर चला आपल्या. अष्टांगहृदय अध्याय पहिला, श्लोक क्रमांक 22. तर तो परत घ्यायचा. रोगम निदानम का पुढे नंबर किती? 14. अष्टांगहृदय आता रोगम रोगम निदान प्रागरूप लक्षण उपशय अप्तिभिः. मग रोग परीक्षा करताना 14 क्रमांक निदान हा पहिला शब्द आहे. निदान हा पहिला शब्द आहे, सर्वात महत्वाचा शब्द येतो. हेतू भी रोगम परीक्षेत असं वाक्य झालं काय. आता हेतू भी रोगम परीक्षेत मध्ये काय करायचं त्याचं स्पष्टीकरण करता आलं पाहिजे. हेतूंनी रोग परीक्षा करा म्हणण्याचा अर्थ नेमका काय आहे. फक्त हेतूपैकी हेतू पाहणार नाही, हेतू काय मंगळ हेतू काय त्याला आमचं का नाही. हा विषय खूप महत्वाचा आहे. हेतुभिष्ट परीक्षेत त्याच्यामध्ये किती गोष्टी तुम्हाला समाविष्ट करायच्या त्या क्रमाने लिहून द्या. काय विषय निदान हे दोषांचे असतात हे लक्षात घ्या, व्याधीचे नसतात. आणि म्हणून हेतू करताना ग्रंथातले हेतू पाहून पुढे जायचं असं नाही करायचं. ते टोकन आहे.
अभिषेकनी म्हटलं त्यांनी, मग अभिषेकनी म्हणताना दही जिथे लिहिलंय बाकीचं बघायचं की नाही? बघायचं. हे स्ट्रिक्ट म्हटलंय, बाकीचं बघायचं की नाही? तेव्हा ग्रंथोक्त हेतूमध्ये जेव्हा एक ओळ वरची असते त्या ओळीमध्ये गुणात्मक वर्णन असतं. त्या गुणात्मक वर्णनांचा अभ्यास करायचा आणि त्यात बसणारे सगळे हेतू तुम्ही विचार केले. मग तिथे लिहिलेलेच पाहू असं नाही करायचं. आणि म्हणून ते डोक्यात असू द्यायचे, ते पाहायचेच. पण त्या गटात बसलेले आणखी कुठले कुठले हेतू आहेत ते काढण्याकरता ही हेतू शोधण्याची मेथडॉलॉजी डेव्हलप करायला पाहिजे. रँडमाइज नको, हे खाल्लंच का ते केलंच का, नाही. ती पद्धत कशी आहे? दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, आहार विधी, व्यायाम विधी, जलपान विधी, हे सगळे विधी आहेत. या विधीमध्ये काय चूक होते तो प्रत्येक हेतू आहे. आता भोजन विधी सांगितलंय, जिरणे असण्यात सांगितलंय. मग अजिरणाची लक्षणं काय आहेत ती माहीत पाहिजे, ती तपासली पाहिजे. ती लिहिली नाही त्यांनी ग्रंथकाराने तपासावून, पण ती लिहिली पाहिजे. कारण तुम्हाला अजीर्ण परीक्षण करायचं आहे. जिरणे असण्यात म्हटल्यावर अजीर्ण भोजन केलं हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून तुम्हाला अजीर्ण भोजन कसं असतं, ते केव्हा होतं, चूक केव्हा होते, प्रायः सकाळी होते. चूक प्रायः सकाळी होते, कारण सकाळचं जेवण रात्री जरी अपरिणात राहिलं तर तितकं व्याधी करत नाही. प्रातरासे अजीर्णे सायमास्यो न दुष्यती, सायमासे अजीर्णे तू प्रातरास्यो ही दुष्यती. त्यामुळे अजीर्ण भोजन हे तर दोन्ही वेळचं बघायचंच आहे, पण विशेष करून कुठलं बघायचं आहे? सकाळचं बघायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर काय खातो, मग अजीर्ण असतं का, मग अजीर्णाचं लक्षण काय हे तपासायचं. सामोरस्यांची लक्षणं काय आहे ती तपासायची. अग्निशमय का मंद आहे तो तपासायचा आणि मग आहार तपासायचा. मंदाग्नी असताना घेतलेला सगळा आहार श्लेष्मवृद्धी करतो, हा नियम आहे. हा नियमच आहे. तेव्हा हेतू तपासताना हेतू कसे तपासायचे याची मेथडॉलॉजी डेव्हलप झाली पाहिजे. आणि मग या सगळ्या हेतूंचा एकदा अभ्यास झाला, हेतू काढायची पद्धत ठरली, हेतू काढले की मग यातले स्वतंत्र हेतू किती आहेत, परतंत्र हेतू किती आहेत, अजीर्ण भोजन, अध्यशन, दिवास्वाप, हे परतंत्र दोष प्रकोप करणारे प्रधान हेतू आहेत. हे समान गुणाचे नसूनही वृद्धी करतात. परतंत्र दोष प्रकोप त्यांना म्हणतात की ज्यांना दोषांचे गुण नाही, समान गुण नाही, पण तरीही दोष प्रकोप होतो. मग अजीर्ण आहे, अध्यशन आहे, विरुद्धाशन आहे, असे हेतू किती आहे ते काढले की तुमची चिकित्सेची दिशाच बदलते का नाही बघा. दिशाच बदलते. जर परतंत्र दोष प्रकोप असेल तर तुम्हाला चिकित्सा कोणाची करायला लागते? दोष प्रकोपाच्या हेतूंची करावी. मग जिथे तुम्हाला चिकित्सा वायूची नाही करायची आहे, पित्ताची नाही करायची आहे, कफाची नाही करायची आहे, यांना प्रकोपित करणाऱ्या अजीर्णाची करायची आहे, अध्यशनाची करायची आहे,
सामावस्थेची करायची आहे, आभाषे दृष्टीची करायची, महाश्लोक दृष्टीची करायची आहे, लंघन द्यायचे, शोधन द्यायचे, उपवास द्यायचे, पाचन द्यायचे आणि मग दोष चिकित्सा नंतर करायची उरले तर. आणि म्हणून ज्वरामध्ये पहिल्यांदा उपवास आहे, लंघन आहे, स्वेदन आहे, पेयादिक्रम आहे आणि मग दोषचिकित्सा आहे. मग परिपथादी काढा, धन्वयासत्वात, पंचकोल्पात नंतर आहे. दिशा बदलते. कफज्वर आहे म्हणून तुम्ही पहिल्या दिवसापासून जर तुम्ही पंचकोल्पात दिला तर रोग बरा होणार नाहीये. दोषता बरोबर असेल कदाचित तुमचं हेतूत आहात, पण ते चुकलंय. कारण इथे परतंत्र दोष प्रकोप असेल तर इथे तुम्हाला औषध द्यायचं नाही. इथे तुम्हाला पहिल्यांदा आमाशय शुद्ध करायचं आहे आणि मग चिकित्सा करायची. म्हणून हेतू शब्द ते हा शब्द व्यापक आहे. मग दुसरा हेतू शब्दाचा अर्थ दुसरा असा की या हेतूंचे गुण काय आहेत, म्हणजे दोष कोणत्या गुणांनी वाढले ते तुम्हाला कळतं. द्रवगुणाने वाढलाय, उष्णगुणाने वाढलाय, वृक्ष गुणाने वाढलाय, इच्छित गुणाने वाढलाय, लघुगुणाने वाढलाय, गुरुगुण. प्रत्येक दोन एक द्रव्य सगळ्या दोषांना कुपित करू शकतं. एक द्रव्य तीनही दोषांना कुपित करू शकतं. आणि म्हणून तुम्हाला द्रव्यांच्या गुणांचा अभ्यास करून त्यांची अभिव्यक्ती झाली का नाही ते बघायला लागतं. आणि अभिव्यक्ती झाली नसेल तर संभव तंत्रयुक्तीने ध्यानात घ्यायचं असतं की इथे लाघव आलेला आहे, लंघन झालेलं आहे, अतिव्यायाम केलाय, लंघन होणार आहे. कदाचित दोषपाचन झालं नसेल पण लंघन झाला, तो क्षय झाला. रसक्षय झालाय, उदकक्षय झालाय, दोषपाचन नाही झालं आणि म्हणून ज्वरात व्यायाम नाही करायचा आहे, दोषपाचन करायचं. आणि म्हणून हेतू पाहिले की तुम्हाला हेतूबरोबर काय कळलं पाहिजे, अंश कल्पना कळली पाहिजे. त्यांची गुणवत्तेचा स्तर कळला पाहिजे. उष्णतर आहे, उष्णतम आहे, सामान्य आहे, विधिविरहित आहे, विधियुक्त आहे, काल विपरीत आहे, ऋतू विपरीत आहे, अवस्था विपरीत आहे, हे कळलं पाहिजे. जे काही घडतं ते देश विपरीत आहे का, देश विपरीतचा अर्थ अनुपदेश असेल तर वृक्ष द्रव्य पाहिजे, ते अनुकूल असेल तर ते विरुद्ध आहे. म्हणजे लहान मूल वसंत ऋतू सकाळी उठल्याबरोबर म्हशीचं दूध पितोय, हा हेतू बलवान हेतू आहे. ऋतू प्रतिकूल आहे, अवस्था प्रतिकूल आहे आणि रोगही कफाचा आहे. हे सगळं विरुद्ध आहे. हा बलवान हेतू ठरतो. आणि म्हणून विधिविरहित आहे का, विधिविरहित द्रव्य हे व्याधिकर ठरतात. हितकर द्रव्य सुद्धा व्याधिकर ठरतात. हितकर आहे म्हणून चालत नाही, ते विधिविरहित असतं तर ते व्याधिकर ठरतात. आणि म्हणून हेतू पाहताना जे काही हेतू आहेत ते कोणत्या पद्धतीने सेवन केले जातात, मग त्याचे परिणाम शरीरावरती काय होतात आणि ही शरीरावरती होणारे परिणाम किती बलवान आहेत तो पुढचा. पण हेतू म्हटलं की तुम्हाला इतक्या गोष्टी आत घ्यायला लागतात. लक्षात आलं की हेतू बघायचे, बस हेतू पाहिले, पुढं काय केलं त्याचे ऍप्लिकेशन काय, हेतूवरून तुम्हाला बल कळतं. कसं कळणार आहे ते, मात्रा विरुद्ध आहे का, किती घेतले आहेत, 1 2 3, मात्रा किती आहे, हा सगळा हेतू म्हटलं की तुमच्या पुढे असा मोठा एरिया उभा राहतो. त्यातून तुम्हाला निर्णय करायचा आहे
हेतू एका शब्दात तुम्ही मोकळे झालात ना घेऊन. परीक्षेत तुम्ही हेतू परीक्षेत म्हणून मोकळे. परीक्षेत तुम्हाला मार्ग देऊन टाकतो, त्यालाही माहीत नसतं पुढे काय डेव्हलप करायचं ते. हे डेव्हलप करायचं असतं. हेतू म्हटलं की इतक्या गोष्टी बघता आल्या पाहिजे. कळलं? थांबूया इथं.